Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. अण्णा, तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. तू डॉक्टर झालास. बाबांची खूप इच्छा होती तुला डॉक्टर बनवण्याची. बाबांनी मेहनत करून तुला डॉक्टर बनवलं. तू लग्न झाल्यानंतर पण तुला पुढे शिक्षण देण्यासाठी बाबांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण केली. तुझ्याबरोबरच अर्चनाला पण ॲडमिशन घेऊन पुढचं शिक्षण दिलं. तू आम्हा सर्वांना खूप आवडतोस. लहान मुलांना पण तू खूप आवडतोस. तुझा लहानपणापासूनच साधा भोळा स्वभाव आहे. तू सगळ्यांशी मिळता जुळता राहतोस. समाजामध्ये आणि नातेवाईकांमध्ये तू सगळ्यांनाच आवडतोस. अशीच तू समाजाची सेवा करावी, नातेवाईकांची करावी असं मला आणि बाबांना वाटायचं. तू ते करतोस. आज विचार केला तर शैला पण डॉक्टर झाली आणि तिच्याबरोबर रुद्राक्षाला पण तिचं शिक्षण घेऊ दे, हीच माझी इच्छा आहे. तुझं कुटुंब आज सुखी आहे, आनंदी आहे, असंच राहावं आणि अशीच तू समाजाची आणि नातेवाईकांची सेवा करावीस, हीच माझी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करते. आणि तुझं कुटुंब सुखी आणि आनंदी राहावं एवढंच मला तुला सांगायचं आहे. पुन्हा एकदा तुला तुझ्या वाढदिवसाची शुभेच्छा. हॅपी बर्थडे अण्णा. लॉकडाऊनमधला तुझा हा बर्थडे तू खूप एन्जॉय कर आणि लॉकडाऊननंतर आम्हाला पार्टी दे. तुझ्या आठवणी म्हणजे आम्ही शिकत असताना तू आणलेले लेटेस्ट फॅशनचे कपडे, ते मी कधीच विसरणार नाही. नंतर ते हॉरर मूव्हीज जे आपण रात्री उशिरा बघायचो आणि तू पाठीमागे मास्क घालून आम्हाला घाबरवायचा. नंतर तू रात्री अपरात्री कॉलेजमधनं लांब वाढलेले केस घेऊन यायचा आणि हळूच खिडकीवर नॉक करून आम्हाला घाबरवायचास. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण एकत्र मिळून एन्जॉय केल्यात. त्या आपण कधी बसलो पण त्याच्याबद्दल नेहमी बोलतो. तू बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटीज, फॉर एक्झाम्पल कांचनचं लग्न आणि बाकीच्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळल्यास. तसंच तू डॉक्टर असल्याचा पण आम्हाला खूप फायदा आहे. आम्ही केव्हाही तुझ्याकडे हक्काने येऊ शकतो. आय होप अर्चना वेनी, श्वेला, रुद्राक्षा ह्यांच्याबरोबरचे पण जे छान रिलेशनशिप्स आहेत ते पण असेच कायम राहतील. असे भरपूर बर्थडेज तू नेहमीच सेलिब्रेट करावा अशीच इच्छा. हॅपी बर्थडे टू यू वन्स अगेन. Hello Anna, wishing you a very happy birthday 2020. मेमरीज सांगायच्या झाल्या तर there is a basket full of memories. तू शिक्षणासाठी तर 11वी पासून बाहेरच असायचा, त्याच्यामुळे तू घरी आला की खूप धमाल असायची. आई बाबा तर तुला आवडणारे सगळंच जेवण बनवायचे, त्याच्यामुळे मग आमची पण मजा असायची. मला आठवतं तू आणलेली मला पहिली सायकल, त्यासोबतच तू ड्रेसेस आणायचा, चॉकलेट्स आणायचा, गेम्स आणायचा, मजा असायची. आपण सगळे एकत्र लेट नाईट मूव्हीज बघायचो, लेट नाईट मंचिंग करायचो, त्याच्यामुळे मजाच यायची. बाबांना आपल्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडायचं आणि मग आपण सगळे मिळून रमी खेळायचो, बिझनेस खेळायचो, म्हणजे लिटरली एक एक गेम 2-3 तास चालायचा. तुला फोटो काढायलाही आवडायचं आणि फोटो काढून घ्यायलाही आवडायचं. तर त्यातलेच मेमरीतले हे काही पिक्स आहेत. तुम्ही डॉक्टर असल्याचा आम्हाला सगळ्यांना खूपच फायदा होतो. बी हॅपी, स्टे सेफ, बाय. हॅपी बर्थडे अण्णा. हॅपी बर्थडे.
Hi Rajesh. Hi Rajesh. Wish you a very very happy birthday, and you're entering into the next half or the next century. So I think it's a very very auspicious occasion for all of us. We are all entering into the next century, and I think everything will turn out to be good. Happy birthday once again. Happy birthday. Stay safe. Stay healthy. राजेश, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळो ही मी प्रार्थना करेन. तुला आठवतं आपण लहानपणी खूप खेळ खेळायचो. त्यातले कॅरम, सापशिडी, पत्ते किंवा नवा व्यापार खेळ कोणताही असला तरी तुझ्यात मी संयम आणि समजूतदारपणा नेहमीच पाहिला आहे. हा गुण तुझा खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुला मूव्ही बघायलाही खूप आवडायचं. सुट्टीत तू दररोज नवीन नवीन कॅसेट घेऊन यायचंस. ब्रुसली, जॅकी चेन, सिल्वेस्टर त्यांचे कॅसेट आणून तू आम्हाला अगोदर स्टोरी सांगायचा आणि मग आपण सगळे मिळून ते पिक्चर बघायचो. हे क्षण मी कधीच विसरणार नाही. ज्याप्रमाणे वाळलेलं फूल कसं सुगंध देऊन जातो त्याप्रमाणे ह्या जुने क्षण आपल्याला आठवणी देऊन जातात. तुला नवीन आयुष्यासाठी मी शुभेच्छा देते. राजा, तुला वाढदिवसाच्या आनंदमयी शुभेच्छा. जर लहानपण सांगायचं झालं ना तर तू लहानपणी खूप खोडकर होता आणि मनमिळावही तेवढाच होता. आपलं एकत्र कुटुंब, आपण 8ही भावंड, इतकं आपलं लहानपण मजेत घालवलं. बाबांचं स्वप्न तू पूर्ण केलं, डॉक्टर झाला. आता पुढील जीवनही तू राजासारखंच राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. Many, many happy returns of the day, Anna. We are proud of you. Happy birthday, Anna. We are proud of you. मी आणि मम्मी काल गप्पा मारत होतो तेव्हा मी मम्मीला सांगत होतो जुन्या आठवणी की अण्णा लोणीवरनं यायचा आणि बाबा केवढ्या कोलब्या घेऊन यायचे आणि अण्णा पूर्ण ताटभर ते कोलब्या खात बसायचा आणि तू रात्री 2-3 मूवीज पण घेऊन यायचा. अँड दॅट्स द रिझन आय एम ऑल्सो अ मूवी बफ. आणि मला पण मूवीज बघायला खूप आवडतात. आणि वेन आय वॉज इन नेरूल विथ यू गाईज ड्युरिंग इंजिनिअरिंग, दॅट इज वन ऑफ माय बेस्ट डेज. आणि मला खूप आठवण येते त्या दिवसाबद्दल. सो हॅपी बर्थडे हॅव फन अँड हॅव अ वंडरफुल इयर अहेड. बाय बाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. डॉक्टर राजेश, माझे लहान साडू यांचा आज 51वा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. डॉक्टर राजेश आणि माझी पहिली भेट आमच्या स्मिता अपार्टमेंटच्या घरी साधारण फेब्रुवारी 1994ला झाली. डॉक्टर अर्चना आणि डॉक्टर राजेश दोघं माझ्याकडे आले होते. निमित्त होतं, तशी मॅच फिक्स होती, फक्त रेफरीची गरज म्हणून मला माझ्या भेटीसाठी आले होते. आमच्या घरी आल्यानंतर आमच्या घराचा कब्जा त्यांनी, खूप जुनी ओळख आहे असं समजून त्यांनी माझ्या पत्नीशी ओळख करून घेतली आणि त्यांनी पूर्ण घरात असा वावर सुरू झाला. असं अनोळखी असल्यासारखं काहीही वाटलं नाही. त्यांची माझी खूप जुनी ओळख आहे असं भासून त्यांनी मला त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारायचे होते, परंतु त्यांचं ते सगळं वागणं पाहून माझ्या मनातले सगळे प्रश्न मनातच विरले. त्यानंतर वारंवार माझ्या भेटी, म्हणजे लग्नानंतर, अर्चनाच्या लग्नानंतर आमच्या वेळोवेळी त्यांच्या घरी आमच्याकडे अशा भेटी होत गेल्या आणि भेटीगणिक ते त्यांच्या मनात, माझ्या मनात त्यांचं ते घर करतच गेले आणि ते व्यापतच गेले. असा मनमिळावू आणि कोणालाही अगदी तिराहित व्यक्ती ज्यांच्याशी कधी संबंध नाही, ते कोणत्याही वयाचे असो, लहान मोठा, स्त्री पुरुष, यांच्याशी
असतात. पहिल्याच भेटीत त्यांची ओळख आणि आपलंसं करून घेण्याची जी कसब आहे त्याच्याबद्दल तर निश्चितच त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो आणि असा मनाचा मोठा माणूस, मनाचा राजा माणूस. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला वाटण्यात त्यांना खूप आनंद येतो. आणि जेव्हाही मी त्यांच्याकडे त्यांच्या घरी गेलो असतात, त्यांना असं माझ्यासाठी काय करावं काय नाही असं इतका उत्साह असतो. त्याच्यामुळे मी नेहमी त्यांच्याकडे जायचो आणि एवढी आपुलकी आणि एवढं मन मोठं असणारा माणूस. नाशिकला आमच्याकडेही आले, कधीही केव्हाही आले, रात्री येऊ केव्हाही येऊ, परंतु त्यांच्या हातात काही ना काही असणारच. आमच्या लहान गोपाळांसाठी जशी ऋत्वा, विधान, राशी यांच्यासाठी हातात काही ना काही असतं. आणि त्यांनाही एवढं आनंद होतो की डॉक्टर बाबा रात्री जरी आले तरी ते सकाळी उठून डॉक्टर बाबा कुठे शोधणार, असा हा मनाचा मोठा माणूस. यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर अण्णासाहेब त्यांचा वाढदिवस आहे 51वा. त्याबद्दल मला थोडं त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतं. डॉक्टर अण्णा, मेवण्यापेक्षा जास्त काळजी हो राजा. माझ्या लहान चिमणीला म्हणजे अर्चूला असंख्य चाचालून उडवून नेणारे, नक्कीच मन जिंकणारे राजकुमार म्हणजे राजा. आमच्या सर्व कौटुंबिक सहलीत मला काय पाहिजे काय नको, मला आनंद कसा मिळेल यातच रमणारा मनका राजा. त्यांच्याशिवाय सहल म्हणजे कल्पना न करणेच बरे. बँकॉकची सहल तर राजामुळेच अस्मरणीय झाली. मला परदेश यात्रा करायला मिळाली. आम्ही कुटुंबीय रुपालीला पाहण्यासाठी म्हणजे माझ्या पहिल्या सुनेला गेलो असता त्यांच्या घरी राजा यांच्या घरचेच व आम्ही बाहेरचे असेल असं वाटत होतं. परक्यांना क्षणात आपलं करणारा राजा. मी आजारी पडले आणि त्यांनी स्वतःपेक्षा माझ्याकडे सर्व प्रकारचे औषधोपचार केले. निवृत्त झालेल्या डॉक्टरांनी कामावर परत आणले. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, तांत्रिक, मांत्रिक सुद्धा शोधून काढले. सर्व परीने माझी काळजी घेणारा, खायच्या प्यायच्या बाबतीत म्हणजे राजा. दुसऱ्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालणारा राजा. माझ्या नातवंडांना आवडते डॉक्टर बाबा म्हणजे राजा. यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे, पण मी माझ्या परीने एवढा प्रयत्न केला. यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दीर्घायुष्य आणि छान जगा एवढेच माझे आशीर्वाद. मी दिनेश साहेबराव भांबरे, वास्तुविशारद. गेल्या 20 वर्षापासून नाशकात प्रॅक्टिस. अरे बाबा, तुझ्याबद्दल नाही, डॉक्टर काकांबद्दल बोल. डॉक्टर राजेश पाटील. डॉक्टर राजेश पाटील म्हणजे काही वेगळे नाव आहेत त्यांचे. डॉक्टर राजेश पाटील, डॉक्टर अंकल, आरी, राजा, हे त्यांची नावं, हे त्यांचे व्यक्तिमत्व आहेत. डॉक्टर राजेश पाटील यांचा माझा परिचय हे MBBSला प्रवराला असताच्या फर्स्ट इयर सेकंड इयरपासूनचा. तेव्हापासून यांच्याबद्दलचे ह्या व्यक्तीबद्दलचे वेगवेगळे पैलू मी हळूहळू वर्षानुवर्ष उलगडत गेलो. कधी एक उत्तम मित्र, एक उत्तम सोबती, अतिशय उत्कृष्ट डॉक्टर. याच्या व्यतिरिक्त एका माणसामध्ये अजून गुण काय असावेत? सर्व गुणी असे डॉक्टर राजेश. त्यांच्याकरता किंवा त्यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं व मत व्यक्त करणं किंवा त्यांच्याबद्दल काही बोलणं हे 1 मिनिटाच्या 1.5 मिनिटामध्ये शक्य नाही. त्यांच्याकरता एक डॉक्युमेंटरी करावी लागणार आणि एवढ्या छोट्या स्क्रीनमध्ये त्यांना
भारावून घेणं अशक्य आहे. त्यामुळे डॉक्टरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी त्यांच्याकरता एक वेगळी डॉक्युमेंटरी करायचं एक प्रयोजन करत आहे. तेव्हा आपण त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. डॉक्टर राजेश पाटील यांना दिनेश भांबरे यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो, नमस्कार अण्णासाहेब. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य आरोग्यमय आणि सुख समृद्धीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. डॉक्टर साहेब, तुमची 51 वर्षे पूर्ण झाली. पुढचे 49 चांगले जावेत. शुभेच्छा. बर्थडे, हॅपी बर्थडे. तुम्हाला 51st खूप 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 चांगला जावा तुमचा, लॉकडाऊनमध्ये असला तरी. मे यू हॅव अ व्हेरी लॉंग, व्हेरी हेल्दी लाईफ. Hello Dr. Baba, you are the best person I have ever seen. You are one of the finest cook with whom I enjoy every food, and you are a fun-loving Dr. Baba. We are the lucky one to have a grandfather like you. Happy birthday Dr. Baba. Thank you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. Happy birthday Dr. Baba. हैप्पी बर्थडे डियर डॉक्टर बाबा. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर मला तुमच्यामध्ये माझे पप्पा दिसतात. तुम्हाला पाहिलं की मला माझ्या पप्पांची आठवण येते. पप्पांसारखे तुम्ही पण नेहमी काही ना काही वेगळं करत असतात. एका जागी टिकायचं म्हणजे तुमच्यासाठी जसा एक टास्क असतो. तुमचं पुढील आयुष्य देखील असंच एनर्जेटिक जावं. हॅपी बर्थडे अंकल. हैप्पी बर्थडे डॉक्टर बाबा. Happy birthday Dr. Baba. Happy birthday, Uncle. You have always been somebody who comes across as very warm and welcoming. And the thing I remember the most about you is cooking. You make some amazing stuff and you've always lifted up my mood. I specifically remember you making Shahi Tukda and it was damn good. I don't think I've had something like that after that. And keep smiling and I hope you get everything you want. Hello, sir. As a boss, you have looked after us every step of the way. In return, I wish you happiness, health, and success on your birthday. Happy birthday, sir. Hello Dr. Uncle. Wishing you a very happy birthday from all of us. Keep smiling always. श्री गजानन महाराज की जय. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. Hi Raja, many happy returns of the day. 51 years, my God, superb यार, superb. बहरहाल तेरे से तो मैं बेइंतहा छोटा हूँ, लेकिन विशिंग यू अ स्पेक्टेकुलर एंड अ फैबुलस बर्थडे. और याद है तेरे को वो दिन जब मैं, तू, शाहजहाँ, महाडिक हम लोग खाना खाने जाया करते थे बानी के ढाबे पे, तेरी 118 लेके, फिर 800 लेके. यार, आई रियली मिस दोज डेज एंड आई एम रियली मिसिंग यू नाउ, बट आई एम विद यू on your birthday, wishing you a life full of happiness, health, wealth and phenomenal success. Enjoy your day. Love you. राजेश, मेरे बचपन का दोस्त, a fantastic human being, very jolly. हम जब मुंबई में तेलंग हॉस्टल में थे 12th में, टीनेज, हम सबको सिंगल रूम था, टॉयलेट्स बाहर कॉमन थे.
हम बाहर से कड़ी लगा के सुबह में नहाने के लिए टॉयलेट में जाते, रिटर्न आने के बाद अक्सर ऐसा होता कि अचानक कोई बेड के नीचे से जोर जोर से हंसते हुए बाहर निकलता, हाथ में थम्स अप की बॉटल सिप मुंह में डाले हुए जोर जोर से हंसता। वो ये था राजेश, इतनी मस्ती करता था। वी हैड अ वेरी गुड टाइम विथ हिम, फैंटास्टिक ह्यूमन बीइंग। इट्स अ प्रिविलेज, आई एम ऑनर्ड टू बी योर फ्रेंड। थैंक यू राजेश and happy birthday to you. Hey Rajesh, wishing you many happy days of the day. Happy birthday, bro. You have and always will be my best friend. We have seen good times, bad times, crazy times together, and hope that we will see such more beautiful times together. God bless and happy birthday again, bro. Loads of love. Rajesh is a gem of a person. As a friend, he would do anything for his friend. I would say we miss him a lot, and he too misses us a lot. Many happy returns of the day, dear Rajesh. God bless you and fulfill all your dreams. Hey, Mr. Rajesh Patel, namaskar, Jai Maharashtra. Kasa काय चाललंय? You have become 52 years old now. 52 years old, young man. It is an amazing feeling to have you as a friend here. Wish you all the success and happiness in life. Cheers. Hello, Ari Patil, Raja. Many happy returns of the day, and I think you might be turning 50 plus, and but you still look as young as ever, and I take this opportunity to wish you all the good things in your life, and 87 batch is basically the batch adopted the 88 batch, the Zero Boy especially, and I have fond memories of you. You used to stay in room number 31 or 30, something like that, and you had room partners like Uday Bapat and Kataria, Sandeep Kataria, if I'm not wrong. And what I like about you, and I liked about you in those times also, was that your non-interfering, unobtrusive nature, but still very helping. So I love you for that, and later on you got married to Archana, who is a very good friend of mine. Is a sheer coincidence that I've got two friends in your house. And another small thing which I remember and I was jealous about you in those times was that you had a white jeans which you used to wear quite often, and it used to really suit you very well. Because we were quite lukhas in those times, and we used to be from Marathwada. We didn't have a simple dressing sense. So I wish you again, and be the way you are, and many happy returns of the day. I love you, Platonic. Hi Raja, wishing you a fantastic happy birthday and lovely day and loads of amazing years with your Rani and your two princes. What comes to my mind when I think about you is your amazing sense of humor and your really funny jokes. Obviously, there is a loving husband and extremely loving dad, and a dear friend on top of that. So yes, there's not just one quality, there are many qualities about you which is endearing. And yes, a very happy birthday to you, and loads of blessings and love. Bye. राजा खरोखर नावाप्रमाणेच राजा आहे. कधीही पटकन चटकन दुसऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असणारा, कोणाच्याही दुःखाने अतिशय व्यथित होऊन लगेच मदत करायला तयार असा राजा. मला आठवतं हॉस्टेलमध्ये रात्रीच्या वेळेस जर खायचं काही मिळालं नाही
तर आम्हाला खात्री असायची की राजाकडे मिळणार आणि राजा कुठलीही कुरबूर न करता ते देणार. असा हा राजा. या राजाचे आज वाढदिवस आहे आणि आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुला उदंड आयुष्य लाभो, आयुष्यामध्ये हॅपीनेस, सक्सेस लाभो आणि राजा तू आहे असाच राहा, नेहमी दुसऱ्यांना मदत करत राहा. तुला खूप खूप वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. राजा, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. तुमच्या आठवणी सतत आमच्याबरोबर राहणारच आहे बाबा. तुम्ही इतके कोरून भरलेले आमच्या मनामध्ये, विशेषतः आम्ही सगळे 88 बॅचचे जितके पण आहेत त्यांच्यावर तुमची जी 022ची जी टोळी होती त्याचे फार मोठा प्रभाव आमच्यावर, विशेषतः माझ्यावर फार मोठा प्रभाव आहे. तुमचे दिलेले सगळे कानमंत्र व्यवस्थित आम्ही पाळत आहे आणि त्यामुळे आमचं आयुष्य फार सक्सेसफुल आणि आनंदी गेलेलं आहे. खास करून तुझ्याकडनं मिळालेला कानमंत्र उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे हा कानमंत्र आजपर्यंत खूप पूर्णपणे निष्ठेने पाळत आहे आणि त्याच्यामुळे खरोखर खूप आनंदी माझं आयुष्य गेलेलं आहे. तुझ्याकडनं मिळालं प्रात्यक्षिक जे आमच्या फार कामी आलेलं आहे, या कानमंत्राचं प्रात्यक्षिक जे मिळालेलं आहे ते आजपर्यंत आम्ही पाळतो आहे आणि त्या कानमंत्राने फार मोठं आयुष्य आमचं आनंदी गेलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचे आणि तुझ्या सगळ्या 022ची टोळी यांना विशेषतः आभार प्रकट पण करतो आणि तुला आणि अर्चनाला पुढच्या आयुष्यासाठी, भावी आयुष्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि नक्कीच मोठी पार्टी ठेवू अर्चना, आम्ही नक्कीच भेटायला येऊ. त्यावेळेस या कानमंत्राचं अजून बऱ्यापैकी स्पष्टीकरण आणि त्याचं विश्लेषण करायला नक्कीच मला आवडेल. आतापुरतं एवढंच. धन्यवाद मला आठवण केल्याबद्दल. जय महाराष्ट्र. Happy birthday to you. Hip hip. Dear Raja, Mote, happy birthday. Wish you all the best and may the force of Archu and your pretty princesses be there to lead you forever in the future. Hi Archu, hi Raja. Sorry guys, I'm making this video in my office. काल रात्री प्रयत्न केला होता करायचा पण वेळच झाला नाही. But would like to wish Raja happy 51st. So have a nice, wonderful birthday, Raja. I'm sure Archu has planned it out correctly. She asked me to come up with a birthday wishes on the video. I think that's an excellent idea. So I hope your day is filled with joy and you have a blast. So a memory, a beautiful memory to share. Is during the college days, of course, कारण आपण त्याच्यानंतर मला तरी आठवत नाही आपण त्याच्यानंतर भेटलोय केव्हा, you know. So I do not know if you remember this or not, but I'm really thankful for giving me microbiology lessons in my second year. तुम्हाला आणि सुचित्राला म्हणजे बरंच मायक्रोबायोलॉजी आमच्याकडनं करून घेतलं होतं. सो त्याच्याबद्दल धन्यवाद. ओके, सो यू नॉट जस्ट अ ग्रेट फ्रेंड बट अ वंडरफुल टीचर टू. So have a nice fun-filled day today, and wishing you a health and joy for the rest of your life. Okay, आणि आपण पुन्हा बोलूच. ओके, ऑलराइट गाइज, टेक केअर, बाय बाय. सुस्मित, सदाबहार, दिलदार, मनाचा राजा. हॅपी वाला बर्थडे राजा. एन्जॉय. Happy birthday, Raja. Wishing you loads of health, wealth, happiness today and always. Your simplicity is what I always admire. So, asas raha. Enjoy your day. Once again, a happy birthday. Hi, Raja. How are you? Have a wonderful 50th birthday. Dear Raja, many happy returns of the day. May God bless you with lots and lots of happiness. May all your wishes come true. Take care. Have a nice day. Enjoy your day. Bye. Hello, Munna. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. अर्चूचा काल फोन आला. अर्चू मला म्हटली की 1 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठव राजासाठी.
त्याची एखादी आठवण किंवा त्याच्या चांगल्या क्वालिटीजबद्दल बोल. राजाबरोबरच्या माझ्या ज्या आठवणी आहेत त्या इतक्या जास्त आहेत की कोणती एखादी आठवण सांगणं हे तेवढं सोपं नाही आहे राजा. आपल्या सगळ्यांना मराठी येऊनसुद्धा तुझ्याशी मी नेहमी जेव्हा बोलायचो ते हिंदीतच बोलायचो. तुला मुन्ना म्हणायची सुरुवात ही कदाचित मीच केली आणि मेंढी म्हणायची सुरुवात प्रतापनी केली. तुझ्याबरोबरचे जे काही दिवस लोणीमध्ये घालवले ते अतिशय चांगले दिवस होते. ज्यावेळेला मी तुझ्या रूममध्ये फायनल MBBSच्या वेळेला अभ्यासाला शिफ्ट झालो, स्पेशली ते दिवस अतिशय चांगले होते. आयुष्याचे जे काही सुरुवातीचे दिवस होते किंवा डॉक्टर बनण्यातले जे काही दिवस होते त्याच्या तुझ्याबरोबरच्या आठवणी या इतक्या आहेत की कोणती एक सांगणं अतिशय अवघड आहे. तुझे तो हमेशा मैंने मेरे छोटे भाई की तरह ही देखा है. मज़ा आता था, बहुत मज़ा आता. Hi Raja, wish you a very happy 51st birthday. I'm sure you never wanted to celebrate your birthday like this, being away from people. But I'm trying to send my virtual wishes and a very good luck for you for your near future. I know you from last at least 15 years and I'm glad that I know you because you are such a kind and such a jovial person to be with. And that's all. Have a great birthday, have great fun, and we miss you. Hi, many happy returns of the day to you, Raja. Today is your birthday, so on this occasion I would like to say that you are a real gem of a person. Not only in the sense of being a good friend, but I have seen you being a very good father, being a very good husband, being a very good son. But I have also seen you as a very good doctor. And above all, you're a best human being. You have really got a lot of patience, not only as a doctor, as a person, but in any ways you really can have a life of yourself and of others full of happiness. So you are a person whose company we really like, and I would love to say that we are very much proud to have you as our friend. God bless you. We all love you. Lots of love to you, Raja. You're a real great man and you can always do far bigger than what you have done till now in life. So all the best for whatever you do. God bless you. Lots of love. Take care. Bye. Once again, many happy returns of the day. Once upon a time, there was a king. By default, his name was Patlancha Raja. And he knew how to keep khush his praja. It is a long story, but to be continued. Many happy returns of the day, Raja. आपल्याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजा साहेब. हाय राजा, हैप्पी बर्थडे टू यू. कैसे हो? बढ़िया. दारू वारू पी रहे हो? लॉकडाउन में कितना पिया? बहुत सारा. अर्चना टोल मी कुछ अच्छी बात बोलना राजेश के बारे में. पर यार आई हार्डली नो यू ना. वी नेवर स्पोक मच इन कॉलेज डेज, है ना? नहीं, पर अभी लास्ट टाइम जब शिरडी में मिले we spoke a little. Yes, so let's see. You're a happy-go-lucky person, very caring, I believe, and दारू पीते हो काफ़ी सारा, है ना? You enjoy your drink. But चलो कोई नहीं, that's a good thing यार. Life is to enjoy, है ना? So have lots of fun on your birthday. दारू पीना लेकिन लिमिट में, and a big hi to Archana as well, and a lots of love to children. Okay? Cheers from Gujarat. Permit hai mere paas. Bye. Have a nice day. Hi Raja. Wish you a very happy birthday. Stay blessed and enjoy your special day with your family and friends. When I look back at college days, I remember Raja as a very jolly person.
Whenever the atmosphere in the college used to be serious and we all used to be tensed, Raja would find some way to make us laugh. That is the fondest memory I have of Raja, and that is his best quality. Happy birthday once again. वाढदिवसाच्या खूप डॉक्टर राजेश पाटील, तुला 51व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे तुझ्या आठवणी सांगायच्या म्हणजे नक्की आता किती आठवणी सांगायच्या. आणि कॉलेजच्या आठवणीत ना तर तू झोपलेला राजा, असं बरेच वेळा लोक म्हणायचे तुला की अरे तो झोप्या राजा कुठे आहे. असा झोपलेला राजाच बऱ्याच जणांना आठवतं. पण खरं सांगू, खरा सच्चा दिलदार मित्र, मैत्री टिकवणारा, लोकांना मदत करणारा आणि सदैव हसत राहणारा. अरे इतक्या वर्षामध्ये कुठल्या मित्रांच्यावरती चिडलेलं तुला बघितलंच नाही आजपर्यंत कोणी. तू चिडलाय, कोणावरती रागावलाय, कोणाला काही शब्द अपशब्द वापरले, कोणाशी भांडलाय. खरं यार कसा काय राहू शकतो तू असा. सगळ्यांना माफ करणारा राजा आणि सगळ्यांशी दिलदार व्यक्तपणा करणारा राजा. खरंच तू राजा माणूस आहे. तुला खरंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मॉर्निंग राजा. विश यू हॅपी बर्थडे. विश यू हेल्दी अँड वेल्दी लाईफ अहेड. कसा आहेस? लवकरच भेटूया आपल्या गेट टुगेदरला. सी यू. Raja, wish you a very happy birthday. Rajeshi Patil, Ari. We lovingly call him as Raja in our friends. Raja is a very good-hearted person. He maintains his friendship not by his mind but by his heart. He is always there to help any friends who needs him at any hour, any given hour of the time. Raja is not only caring for his family, but he is caring for his friends as well. Whenever any friends get some problem, Raja is always there to help him at any time of the day. Raja is very soft-hearted. I never saw Raja becoming angry on anybody for any reason. I must appreciate he has that quality to manage any difficult situation with very cool mind and not by any angriness. Raja, wish you a very happy birthday. May God give you all the happiness you deserve and good health for your future life. Thank you. हाय राजा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. 51 वर्षाचा झालास रे पाहता पाहता. मनपूर्वक शुभेच्छा. तसा आमचा हा राजा आहे ना, त्याला झोप्या, आरी, राजा अशा सगळ्या नावांनी सगळे ओळखतात. भलताच बिनधास्त बेफिकिरीने आयुष्य जगणारा हा असा आमचा मित्र. स्वतःच्याच मस्तीत, स्वतःच्याच धुंदीत हवे ते करणारा. त्याचा आज वाढदिवस. आमच्या झिरोजमध्ये सर्वांचा आवडता असा राजा. थोडा खोडकर, थोडा अवखळ आणि तेवढाच रुबाबदार. मनाने आमचा राजा तेवढाच निरागस, निष्पाप, लहान मुलांसारखा. मित्रांची मैफिल प्रिय असणारा आणि त्या मैफिलीत रंग भरणारा असा आमचा राजा. खरंच दोस्तीच्या दुनियेतला हा खरोखरचा राजा. खरंच बादशाह आहे दोस्तीतल्या दुनियेतला. राजा, पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू असंच निरोगी, निरागस आणि स्वच्छंद राहावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. राजेश एकनाथराव पाटील उर्फ झोप्या ला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. राजाला स्वतःला जरी झोपायला आवडत असेल तरी मित्रांसाठी चांगले चांगले फिश खाऊ घालणे ही सुद्धा एक त्याची खूप वेगळी आवड आहे. त्याच्यावेळी आमचं गेट टुगेदर ते मग कुठेही असो, राजा सकाळी लवकर उठून कोळीवाड्यात जाऊन चांगले फिश सिलेक्ट करून ते बनवून गरमागरम आमच्यासाठी नेहमी तो घेऊन येतो. आणि नुसतं आणत नाही तर प्रेमाने सगळ्यांना ते खाऊ पण घालतो.
ही त्याची वेळी खूप आगळीवेगळी आवड आहे किंवा छंद आहे आपण म्हणू शकतो. आणि आमच्या झिरो गाईजमधली त्याची एक वेगळी ओळख म्हणजे तो आमच्यातला टँकर आहे. तेव्हा राजा तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जिओ. हॅलो राजा. हॅलो अर्चना. राजाला 51व्या वाढदिवसानिमित्त खूप 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 शुभेच्छा. अर्चना म्हटली ती राजाची काहीतरी एखादी आठवण सांगा कॉलेजमधली किंवा तुमच्या ग्रुपमधली. तर राजाची तशी काही कडूगोड काही आठवणच नाहीये. राजाच्या बाबतीत मी फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की हा कासवाच्या गतीने चालणारा, कासवासारखं जीवन जगणारा, झोपा काढणारा राजा. जेव्हा जीवनात आयुष्यात अडचणी येतात तेव्हा चित्त्यासारखी झेप घेऊन ती अडचण सोडवणे हा त्याचा गुणधर्म. मग ते परीक्षा असोत, अर्चनाशी प्रेम आणि विवाह असो, किंवा मग त्याला नंतरच्या आत्ताच्या आयुष्यात आलेल्या हॉस्पिटल संदर्भातल्या काही अडचणी असोत, राजा त्या चुटकीसरशी सोडवून टाकतो. पण वेळ येण्याची, संधी येण्याची वाट बघत राहतो. परत एकदा राजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Hey Raja, wish you many many happy returns of the day and wish you a very happy 51st birthday. Archana told me to talk about you, some good qualities or some good memories about you. But since we have been in hostel life all throughout, there's so many memories to talk about. But I would like to share the memories of Ram Bhorosa Tours and Travels. This was formed by you, of course, in a way. And we have done 3 tours, okay, 2 couples. I hope many more join, okay, for the future tours which we will have together. And in this tour, you managed all the bookings, all the hotel stays, and we really had a great time. You used to cook for us and used to take care of us. We used to see that all total comfort. There was no getting up early in the morning and rushing for tours or for the local sightseeings. But I would like to tell everybody, Raja in this tour was the biggest jugadu. He used to improvise things. Things like washing the clothes in a dishwasher. Man, they came out really clean. Then he used to give us chapatis. Okay, imagine having hot chapatis. Okay, well, in the hotel room, how to heat them up. He used to use an iron, okay, and put the chapati on it and to heat them. Then the vegetables used to be there. He used to put them in the pouches. He used to put them in those kettles and heat them. So he's one of the biggest improvising guy which I have known. And one more good quality which I would like to talk about also, I have never seen him bad mouthing or bitching about anyone. Okay, that's the Raja which we know and we love him a lot. And Raja, hope you have a great birthday, have a blast. It's a lockdown or we would have all been together to celebrate it. Have fun. Cheers. Hey Raja, hi, happy birthday. आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळं आज अशीच आठवण आली रे. आणि सगळं पास्ट अगदी रिवाइंड झाल्यासारखं वाटलं. अगदी कॉलेज डेजपासून आत्तापर्यंतचा राजा मला आठवू लागला. आणि असंच तुझ्याबद्दल विचार करता करता तुझ्यातले एक एक सगळे पैलू असे दिसायला लागले मला की कसा आहे माझा राजा, कसा आहे माझा मित्र. अगदी म्हणजे कसं की अरे यार वैभव असं म्हणून अगदी प्रेमळपणे वागणारा राजा मला आठवला. तर कधी कधी अरे मैं हूँ ना यार वैभव, क्या चिंता करताय असं म्हणत अगदी सगळ्यांना सपोर्ट करणारा राजा पण मला आठवला. आणि केव्हा केव्हा तुझा तोही स्वभाव आठवला. अरे कुछ नाही होता यार असं म्हणून अगदी बेदरकारप्रमाणे बिनधास्त जगणारा राजासुद्धा मला आठवला. चलताय यार काही असं म्हणत काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून अगदी मस्त आपला आरामात आयुष्य जगणारा राजा मला आठवू लागला. हा ना, कधीच गर्व नसलेला माझा मित्र. अगदी पेंटिंग करणारा कलाकार, अगदी म्हणजे गाणं गाणारा, नाचणारा तो राजा, एकदम कलाकार, मस्त बिंदास जिंदगी आहे ना राजा. खूप मस्त रे, खूप मजा केली आपण है ना. आणि तुझ्यातले हे सगळे पैलू मला, तू माझा चांगला मित्र असल्याने मला त्याचा गर्व वाटतो है ना. तुझा तो मिश्किल स्वभाव, कॉमेडी, एकदम आपलातून कॉमेडी ना. आपण याला गेलो होतो बघ, आपण दुबईला गेलो होतो, बुर्ज खलिफावर उभं होतो आणि तू अरे यार पुरा दुबई दिख रहा है, बुर्ज खलिफा काय म्हणून तू मारलेला जोग आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याला दिलेला प्रतिसाद, सगळ्यांचं ते सगळ्यांना अपील झालेला तो जोग. असा तुझा तो मिश्किल स्वभाव आणि तुझी ती कॉमेडी अगदी म्हणजे कसं अगदी मनात राहणाऱ्या गोष्टी
आणि तुझ्या बाबतीत खरं तर सांगायचं म्हणजे मला कधी न विसरणारी गोष्ट म्हणजे तू मला DGO मिळण्यासाठी केलेला सपोर्ट. आपल्या कॉलेजमध्ये असताना जेव्हा माझ्या DGOच्या ॲडमिशनसाठी तू मला खूप मदत केलीस. म्हणजे मी आज जे काही आयुष्यामध्ये जे मिळवावं लागलं त्याची ॲक्च्युली पाया जो होता डिग्री मिळवणं, त्याच्यासाठी तू केलेली मदत नुसती मदतच नाही पण तू हिंमतही मला दिलीस त्यावेळेस आणि ते मी कधी विसरू शकणार नाही. सो आय थँक्यू राजा. असाच राहा तू, असाच प्रेमळ स्वभावाचा, कर्तृत्ववान, बिनधास्त जगणारा आणि मजा करणारा, मिश्किल स्वभावाचा असाच राहा. हेच पूर्वसंचित असं आपल्या चांगल्या कर्माने आपण पूर्वसंचित जमा करत असतो. याच्यातूनच आपलं पुढचं आयुष्य, पुढचे जीवन हे चांगले जात असतात. आणि हे पूर्वसंचित जमा करण्यासाठी तर दीर्घायुष्य आहेच, ते तर पाहिजेच. त्याच्यासाठी मी तुला शुभेच्छा देतोच आहे. त्याचबरोबर तूही देवालाही अशी प्रार्थना करतो आहे की माझ्या ह्या मित्राला आणि तूही आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये त्याच्यासाठी आवश्यक असणारे, गरज असणारे सगळे आपल्या आयुष्यात जे काही बदल समजा आपल्याला असे काही वाटत असतील करावेत तर तेही तू करून घेशील. आणि अशा पद्धतीने तुला खूप आयुष्य लाभो आणि तू आमच्या सर्वांच्या बरोबर असंच राहोस. सगळ्या झिरोजला तुझा असाच सहवास लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अँड लास्टली आय थँक गॉड टू हॅव मी अ फ्रेंड लाईक यू अँड माय डिअर झिरोज. थँक्यू. बाय. श्रीमंत छत्रपती राजाधिराज महाराज हिज हायनेस ऑफ मौजे राहणार श्रीयुत राजेशजी पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देव. 51 वर्षाचा झाला म्हणतात रे तू. अरे 51 म्हणजे फक्त जस्ट नंबर. आपण सगळे झिरोच आहेत सुरुवातीपासून आणि झिरोच राहणार आहात. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्कार. मॉर्निंग राजा. मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. राजाबद्दल कॉलेज लाईफमधला एक किस्सा. आम्ही फर्स्ट इयरमध्ये असताना तेव्हा मी दारू पीत नव्हतो म्हणून राजाने त्याची एक क्वार्टर माझ्याकडे ठेवायला दिलेली होती आणि नंतर तो ती विसरून गेला. 8-10 दिवसांनी मी आणि आशिषने त्यातनं टोपण दारू प्यालो आणि मग आम्ही पूर्ण हॉस्टेलमध्ये सगळ्या मित्रांकडे जाऊन विचारत बसलो, काय रे वास येतोय का, चढली आहे का. आणि तो एक असा खूपच एन्जॉईंग मुवमेंट होता जो राजामुळे झाला आयुष्यात. पण आज आठवलं तर इतका हसू येतं त्याबद्दल. एनिवे राजा, टेक केअर. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अगेन. Many happy returns of the day, Raja. Happy birthday. Enjoy. Hello, Raja. Happy birthday to you. I think राजाविषयी बोलायचं किंवा राजाशी बोलायचं किंवा राजा ह्या व्यक्तीचं काही गुणगान गायचं वगैरे तर फार सोपं आहे. माहिती आहे का की इफ आय हॅव टू से वन वर्ड अबाउट राजा, अबाउट अ गुड थिंग अबाउट राजा इज राजाला एक इमॅक्युलेट सेन्स ऑफ ह्युमर आहे. असं एक उदाहरण द्यायचं होतं मला की हाऊ सेन्स ऑफ ह्युमरची लेवल कशी असू शकते याचं एक उदाहरण. तर वन ऑफ आवर सिनियर्स ड्युरिंग फर्स्ट MB days वॉज टीचिंग अस समथिंग आणि तसं आपण इमॅजिनरी लाईन्स काढतो ना, तो ब्रॅकियल प्लेक्सस काढत चालला होता इकडून गेले आणि सहज राजाकडे बघितलं तर आम्ही सगळे हसत होतो. आणि राजाकडे त्याने बघितलं तर राजा असं जसं तो ब्रॅकियल प्लेक्सस काढत होता तसं राजा त्याला पुसत होता एका साईडने. तर म्हणजे तो म्हणत अरे काय चाललं, नाही म्हणे आता इंडियन पुसलं, अरे मग आता नाही आलेला पुसलं, असं त्याचा टाइमपास चालला होता सगळा. तर आय वुड से दॅट टू हॅव समथिंग ऑन माइंड अशा गोष्टी. एक दिवशी राजाकडे सहज गेलो होतो तर राजाला म्हटलं काय रे काय चाललंय म्हटलं. तो म्हणे नाही माझ्याकडे फार मोठी गडबड झालेली आहे माझ्या रूममध्ये. म्हटलं काय झालं. अरे म्हणे माझ्याकडे मच्छर आणि मुंग्यांनी एक युती केली आहे म्हणे. म्हटलं काय युती केली आहे. म्हणे नाही ते कछवाच्या मच्छर अगरबत्ती असते ना, ते मुंग्याहून खाऊन जातात. म्हणजे ना कछवा जलतो ना म्हणे मच्छर भागतात. तर मुंग्यांच्या युतीमुळे मच्छरांची मजा चालली वगैरे. तर टू थिंक अबाउट ऑल दिस थिंग्स
it needs a little bit of a weird sense of sense of humor kind of तर त्याला म्हणजे आय एम जस्ट मेन्शनिंग दिस, पण अशी उदाहरणं द्यायची तर माझ्याकडे हजारो उदाहरणं आहेत की जिथे राजाची एक वेगळी सेन्स ऑफ ह्युमर कळू शकते. एनिवे, त्याला माझ्याकडून राजा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मला सर्वात महत्त्वाचं तुझ्याविषयी बोलायचं असेल तर एक खूप छान चंद्रशेखर गोखलेंची कविता आहे ज्याच्यामध्ये मित्राची डेफिनेशन केली, ती राजाला परफेक्ट म्हणजे सूट होते. त्यांचं असं म्हणतं की पैल तीरावरती वाहून जाणार असशील तर मी तुझ्या बरोबर आहे, असं मित्र म्हणतोय की पैल तीरावरती वाहून जाणार असशील तर मी तुझ्या बरोबर आहे, पण तळाशी जर बुडणार असशील तर मी तुझ्या अगोदर आहे. पण तळाशी जर बुडणार असशील तर मी तुझ्या अगोदर आहे. राजा, सेल्फलेसली लोकांवरती प्रेम केलंस आणि मित्रांवरती प्रेम केलंस, माझ्यावरती केलंस. मी खूप 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 लकी आहे त्या बाबतीमध्ये. अँड आय थिंक आय एम व्हेरी हॅपी टू कॉल यू ॲज बेस्ट फ्रेंड. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग माय बेस्ट फ्रेंड. एका छोट्याशा गुलजारच्या कवितेवरती सोडून जातो की उम्र बढ़ती जाएगी, साल घटते जाएंगे. उम्र बढ़ती जाएगी, साल घटते जाएंगे, पर होती रहेगी गुफ्तगू, पर होती रहेगी गुफ्तगू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू राजा, हैप्पी बर्थडे टू यू. हॅलो राजा, विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज तू 51 वर्षाचा होतोयस. तसं तू पहिल्यापासून मोठाच होता आमच्या सगळ्यामध्ये, म्हणजे ॲटलिस्ट तसं वाटायचं तरी. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि तू नेहमी तुझ्या नावासारखाच राहिला, जस्ट लाईक अ किंग, राजा द किंग. आणि आज तुझा बड्डे आहे त्याच्यामुळे ऑफकोर्स cheers for your birthday, and of course favorite song of yours. दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे, मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे. एक दिन आएगा प्यार हो जाएगा, ओ हो मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे. चियर्स. आणि तुझ्या हॅपी बर्थडे. मी डॉक्टर दिनेश नेहते, फिजिशियन भुसावळ, जिल्हा जळगाव. माझी आणि राजेशची आमची भेट सुमारे 32 वर्षापूर्वी साधारण डिसेंबर 87च्या आसपास झाली. याचा अर्थ गेल्या जवळपास 32 वर्षापासूनची आमची मैत्री आमच्या झिरो ग्रुपच्या निमित्ताने त्या माध्यमातून कायम टिकून आहे. राजेश नावाप्रमाणेच रॉयल, म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी रॉयल असायच्या. मनाने खूप चांगला, उदार आणि प्रेमाने आम्ही त्याला झोप्या म्हणायचो. म्हणजे तो मस्तपैकी झोपायचा. आम्ही आपल्या टेन्शनमध्ये कधी कधी झोप नाही यायची कधी कुठल्या कारणाने, पण हा गडी मस्त झोपायचा. आणि असं म्हणतात की जो झोपतो तो सुखी, कारण शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती असल्याशिवाय माणूस झोपत नाही. तर अशा आमच्या ह्या राजाला हे असं वैभव जन्मजातच होतं. आणि मला असं वाटतं ही सवय आता तुटली असावी, कारण आपल्या प्रपंचामध्ये आपण इतके व्यस्त होऊन जातो की आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही. अभ्यासामध्ये आणि इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये राजेश कायम आघाडीवर. कधीही कोणाशी भांडण नाही, कोणी कुणावर रागावणं नाही, चिडचिड नाही, असं रॉयल व्यक्तिमत्व. आणि अर्चनाच्या निमित्ताने त्याला एक सहचारिणी मिळाली आणि त्याचा संसाराचा गाडा एक छानपैकी सुरू झाला. राजाला वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. त्याने असंच हसत राहावं,
असंच आनंदाने जगत राहावं, उदार मनाने सगळ्यांना देत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. या करोनाच्या संकट काळामध्ये सगळ्यांनी सुरक्षित राहावं असंही एक इच्छा प्रकट करतो. एक कडवं फक्त राजेशसाठी. दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है. उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं, आहा हा दिए जलते हैं, फूल खिलते हैं. बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं. बड़ी मुश्किल से मगर आरी जैसे दोस्त मिलते हैं. पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Enjoy the way you have always enjoyed. Sorry, but this year we are not going to be together. But definitely for coming many years, we will be celebrating our birthday together. So just enjoy your life the way you always did. राजा, तू खरं म्हणजे झिरो बॉयचा एक महत्त्वाचा भाग आहेस. आजपर्यंत जे पण गेट टुगेदर झाले असतील त्यात राजा नाही आहे किंवा राजाने सहभाग घेतला नाही किंवा ॲक्टिव्हपणे पार्टिसिपेट केलं नाही असं कधीच झालं नाही. हा असा राजा आहे की त्याला नेहमी मित्रांमध्येच राहावंसं वाटतं. मित्रांमध्ये कधीही त्याने दुजाभाव केला नाही आणि तो करत नसतो. मित्रांनो, माझा एक मी अनुभव सांगतो. माझी बायको अरुणा खारघरला शिफ्ट झाली होती मुलांच्या एज्युकेशनसाठी आणि मी पाचोऱ्याहून अपडाऊन करायचो. राजा माणक हॉस्पिटल त्याचं नेरूळला आहे, तिथे त्याची रोरिंग प्रॅक्टिस आहे अर्चना आणि त्याची. आणि त्या ठिकाणी मी खारघरला राहायचो. राजाला माहिती पडलं की मी इकडे आलेलो आहे. त्याला असं वाटायचं की गणेशने रोज माझ्याकडे यायला पाहिजे. आणि मित्रांनो, इतक्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा मी राजाकडे हॉस्पिटलमध्ये जेव्हा जायचो तेव्हा त्याचा एकच आग्रह असा, बस रे गण्या, चल जेवायला जाऊ. म्हणजे त्याचं एवढं बिझी शेड्यूल असूनसुद्धा तो मित्र म्हणून मला अजिबात सोडत नव्हता. त्याचं एकच म्हणणं होतं, रे गण्या तू ये इकडे लवकर, ये तू आता इथे सेटल होऊन जा, सोडून दे पाचोरा. आणि हे पण एक कारण असेल की मी पाचोऱ्याहून या ठिकाणी शिफ्ट झालो. राजाच्या कितीतरी आठवणी आहेत. तो असला म्हणजे ग्रुपमध्ये किंवा आम्ही मित्रांमध्ये असं लाईव्ह वातावरण असतं. कायम जोक्स मारणे, कायम वादविवाद करणे, राजकारणाच्या गप्पा मारणे आणि अशा खूप गमती असतात की राजासोबत आम्ही एन्जॉय करतो. राजा हा स्वभावाने खूप मृदू आणि सिंपल असा माणूस आहे. कधीही त्याच्या मनात कपट नाही, कधीही मित्रांबद्दल दुजोभाव नाही. हा मोठा आहे तो छोटा आहे किंवा हा हुशार आहे तो असा आहे असं कधी राजाने केलं नाही. सगळेच राजावर भरभरून प्रेम करतात आणि असा आमचा हा राजा आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.